तुकाराम महाराज पालखी सोहळा आज यवत मुक्कामी येतो। पालखी सोहळा यवतमधील श्री काळभैरवनाथ मंदिर येथे विसाव्यासाठी आल्यानंतर यवत ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरीच्या महाप्रसादाचं वाटप केलं जातं। याला अनेक वर्षांची परंपरा आहे। यंदा देखील ही परंपरा कायम ठेवत यवतकरांनी वारकऱ्यांसाठी 1 टनहून अधिकचं पिठलं आणि लाखाच्या घरात भाकरीचा बेत आखला। यवत गावामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन आज संध्याकाळी 8 वाजता होतं। 8 वाजता आल्यानंतर पालखीची आरती होती, नंतर जेवण चालू होतं। वारकऱ्यांसाठी आपण 2 टनाचं कमीत कमी 1.5 ते 2 टन सगळ्या मटणचं नाही का बेसन बनवतो, फ्रूट असं बेसन बनवतो। जवळजवळ गावकरी मिळून सगळे इथं नाही का बेसन तेल गोळा करतात। 15 दिवस आधी सगळं नाही का गोळा केलेलं असतं। नंतर गावात कुणाच्या ऐपतीप्रमाणे 5, 10, 15, 20, 25, 50, 100 1 पोत्याच्या 2 पोत्याच्या भाकरी देतात। आपण इथं गावकऱ्यांच्या 500 रुपयाच्या भाकरी बनवतो। सगळं वारकऱ्यांना आपण जेवू घालतो सगळ्यांना।